15 एप्रिलपासून एसटी महामंडळाने 10% हंगामी भाववाढ केली। त्याचबरोबर स्वच्छतेसाठी जे आहे ते प्रत्येक तिकिटावर 2 रुपये जे आहे ते कर एसटी महामंडळाने आजपासून वसूल करण्यास सुरुवात केली। आपण बघतोय आता मी छत्रपती संभाजीनगरातील सिडको बस स्थानकात आहे। आपण बघतो या ठिकाणी अनेक प्रवासी आपल्याला पाहायला मिळतात। काही प्रवासी सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। काय सांगाल ज्या पद्धतीने जे आहे ते एसटी महामंडळाने भाववाढ केली? खरं तर सुट्टीचे दिवस आहेत आणि अशा काळात भाववाढ केली 10%। खरं तर हे कमी करायला पाहिजे होते, तर त्यांनी वाढवले। हे गरिबांसाठी थोडंसं हे आहे। स्वच्छताच्या नावावर त्यांनी दोन रुपये वाढवले प्रत्येक तिकिटामागे, पण स्वच्छता नावाची एवढी काही हे दिसत नाही। कमी करायला निश्चित आपण बघतोय ह्या सगळ्या बोलताना प्रवाशांच्या अजून काही प्रवाशांसोबत सुद्धा आपण ठिकाणी संवाद साधणार। काय सांगा काय नाव आहे आज जे आहे ते 10% त्याचबरोबर जे आहे ते 2 रुपये स्वच्छतेच्या नावासून वसूल केले जाते? म्हणजे आता सुट्टीचे तुम्ही जसे बोलले ना की आता सुट्ट्याचा काळ आहे, तर सुट्ट्याच्या काळामध्ये म्हणजे जे प्रवासी आहेत ते महामंडळामध्ये जास्त प्रवास करतात, तर व्यवस्थेच्या नावाखाली म्हणजे स्वच्छतेच्या नावाखाली ते 2 रुपये दर वाढवत आहेत। बट ते चुकीचं आहे त्यांचं, तसं कारण की प्रवास तर खूप येणार आहेत तसेच महामंडळामध्ये, तर त्यांनी हे चुकीचं केलं की दर वाढवून। निश्चित आपण बघतोय ही दरवाढ चुकीची आहे अशा प्रतिक्रिया हे सगळे प्रवासी आपल्याला पाहायला मिळतात। आता मी आजीसोबत बोलणार आहे। खरं तर आजीला जे आहे ते एसटी बस फुकट आहे, मात्र असं असताना सुद्धा आजीकडून 2 रुपये वसूल करण्यात आले। आजी काय सांगाल, तुम्हाला बस फुकट आहे, तुमच्याकडून 2 रुपये तिकीट घेतले? हो ना, 2 रुपये तिकीट घेतलं, पण गाडी स्वच्छता पाहिजे। बरं हे सांगा, महिलांसाठी स्वतंत्र महिलांसाठी स्वच्छता पाहिजे, गाडी स्वच्छता नाही, 2 रुपये घेत आहे आमच्या वाढवा। नाही ते आजपासून जे आहे ते गाडी स्वच्छ करण्यासाठी बसताना स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक तिकिटाला 2 रुपये घेतात। तुमच्याकडे आपण इतर काही आपल्यासोबत वाहतूक नियंत्रक कुलकर्णी आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण संवाद साधणार। काय सांगा सर, आपण बघतोय या पद्धतीने प्रत्येक तिकिटामागे जे आहेत आता एसटी महामंडळ 2 रुपये वसूल करणार, नेमकं काय करायचं? ही सुधारणा करण्याची एक वाटचाल आहे महामंडळाकडून, आणि प्रवाशांना योग्य ती सुविधा वगैरे सगळी लागली पाहिजे या उद्देशानं ही वाढ करण्यात आलेली आहे। आणि प्रवाशांना सुखकर प्रवास कसा होईल या उद्देशानं सुद्धा ही भाववाढ करण्यात आलेली आहे। नीटनेटकेपणा, टापटीपपणा, प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी चांगल्या बसेस वगैरे हा उद्देश महामंडळाचा आहे। पण आता जे आहे ते एसटी महामंडळ स्वच्छतेच्या नावाखाली 2 रुपये वसूल करणार आहे। 2 रुपये ठीक आहे ना, तो भाग वेगळा। 2 रुपये घेतलीच पाहिजे। त्या स्वच्छता आपल्यालाच करावी लागते। स्वच्छता असली तर आपलं आरोग्य उत्तम राहील, हेही तितकंच खरं आहे। स्वच्छता ही करावीच लागते, त्याच्यामुळे हा प्रयोजन केलेलं असावं प्रशासनाने। या संदीप आपण बघतोय ह्या सगळ्या काही अजून नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत। आधी आता तिकीट काढलं संदीप आपण बघतोय हे तिकीट आहे। खरं तर यांना एसटी बस फुकट आहे, मात्र स्वच्छतेसाठी 2 रुपये यांच्याकडून जे आहे ते आकारण्यात आलेत, आणि अशा पद्धतीने जे आहे ते आजपासून 10% भाव वाढ आहे। त्याचबरोबर जे आहे ते स्वच्छतेच्या नावाखाली एसटी महामंडळ प्रवाशाकडून 2 रुपये घेताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। मात्र या 2 रुपयामुळे जे आहे ते आगामी काळात अनेक अडचणीचा सामना करावा लागणार आहे। त्याचं कारण म्हणजे जे आहे ते ही सगळी बस फुकट असताना आता 2 रुपये सुट्टी कुठून आणायचे असा सगळा प्रश्न जे आहे ते या ज्येष्ठ नागरिकावर या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतो। अजून काही पदाधिकारी त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय समोर जे आहे ते यांना काय सांगा या पद्धतीने आज जे आहे ते 10% भाव वाढ केली, म्हणून जे स्वच्छतेच्या नावाखाली 2 रुपये वसूल केले जातात। तर परवाशी 2 रुपये देण्यात तयार आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत, फक्त 2 रुपये कुठून आणायचे चिल्लरवरून वाद होणार? चिल्लरवरून वाद हा निश्चित होणार आहे, परंतु असं आता धोरणच महामंडळाचं हे ठरलं आहे की पहिले प्रायव्हेटवाल्याला आपण स्वच्छतागृह दिलेले आहे, परंतु आता स्वतः महामंडळच स्वच्छतागृहाची देखरेख करणार आहे। आणि त्याच्यामुळं प्रवाशाकडनं हे 2 रुपये जो लावलेलं आहे ते त्याच्यासाठी 2 रुपये हा दर त्यांनी ठेवलेला आहे। प्रत्येक प्रवाशाला तिकिटामध्ये 2 रुपये द्यावं लागणार। पण आता जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना संपूर्ण बस मोफत आहे त्यांना सुद्धा 2 रुपये लागणार। हो, 2 रुपये द्यायची कशी? 2 रुपये सुट्टी ठेवाच लागतील आता। हां, नसले मी तर मग आता वाहक तर चिल्लर देईनच ना वापस, आणि 2 रुपये हे कंपल्सरी झालेले आहे सध्या। 2 रुपये हे प्रवाशाला आता प्रत्येक तिकिटामध्ये 2 रुपये हे स्वच्छता निधी हा द्यावा लागणार। हे आजपासून लागू झालेलं आहे, आणि तिकिटाची दर सुद्धा 10% भाडेवाढ झालेली आहे।
निश्चित आपण बघतोय आजपासून जे आहे ते पुढील 15 जूनपर्यंत 10% भाव अंगात झाली आहे. त्याचबरोबर प्रत्येक टिकटामागे आता 2 रुपये वसूल केले जाणार आहे. मात्र आगामी काळात जे आहे ते या 2 रुपयावर किरकोळ होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण बस मोफत असताना त्यांना 0 रुपयाचे तिकीट मिळाले, मात्र त्यांना सुद्धा 2 रुपयाचे तिकीट मिळाले पाहायला मिळतात. त्यामुळे जे आहे ते आगामी काळात चालक व वाहक व प्रवाशांमध्ये कुठेतरी वाद होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. कॅमेरा पर्सन अजगरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.